नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली जेव्हा लग्न करून घरी येतात त्यावेळेस सायलीची पावले तिथेच अडखळतात. तिला मागचे सर्व प्रसंग आठवू लागतात. अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि दोघेही आतमध्ये चालत येतात. त्यावेळेस दोघांनाही मागचे क्षण आठवत असतात. अर्जुन घरात येणार त्याच वेळेस सर्वजण त्याला अडवतात. अस्मिता म्हणते की तुला काय वाटते, आम्ही तुला इथं ओवाळण्यासाठी उभे राहिलो आहेत का? आता काय माप वगैरे ठेवायचं की काय इथं? अर्जुन म्हणतो हो, तेच करायचं असतं ना, जा आणि माप घेऊन ये. कल्पना म्हणते की ही भले तुझी बायको झाली असेल, पण आम्ही तिला आमची सून मानत नाही. साक्षी म्हणते की हातातोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. प्रियाचं जर अर्जुनशी लग्न झालं असतं तर काही करून तिने केसपासून त्याला लांब ठेवलं असतं आणि माझा त्या विलासच्या मर्डर केसची कायमचा संबंध संपला असता. पण त्या मूर्ख प्रियाला इतकी साधी गोष्ट सुद्धा करता नाही आली. नागराज म्हणतो की लग्न मंडपात तर पुरती बिथरली होती की सायली कधी कुठे येईल. तिला बाजूला घेतलं, धमकावलं, समजावलं की प्रिया नीट वाग. शेवटी खाल्लीच तिने मात. मी इतकं धमकावलं त्याचा काहीच उपयोग झाला नाही. एवढा सुरा घेऊन तिच्या पाठीमागे उभा होतो त्याचाही काही उपयोग झाला नाही. महिपत रागानेच म्हणतो की तोच सुरा तिच्या गळ्याभोवती फिरवायचा ना, तिथल्या तिथं लग्न थांबलं असतं मर्डर झाला म्हणून. तो अर्जुन प्रियाच्या खिशात जाण्याच्या ऐवजी त्या सायलीच्या खिशात घे. आता हे जोडपं मिळून पुन्हा त्या आश्रम केसच्या मागे लागणार. इकडे प्रताप म्हणतो की बरोबर आहे, या मुलीचा आमच्याशी काहीही संबंध नाही. अर्जुन हिला जायला सांग. अर्जुन म्हणतो हे तुम्ही फायनल ठरवले का डॅड? प्रताप म्हणतो की हो, हाच आमचा सगळ्यांचा निर्णय आहे. सायलीला इथे प्रवेश मिळणार नाही. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चला मिसेस सायली, असं म्हणून तिला घेऊन तिथून निघून जायला लागतो. सायली म्हणते की काय करताय तुम्ही, मला इथून कुठेही जायचं नाहीये. त्यांचा राग गेल्यानंतर घेतील ते आपल्याला घरामध्ये. अर्जुन म्हणतो की पण आपल्याला इथं थांबता येणार नाही आणि त्यांचा राग जाण्याची मी वाट पाहू शकत नाही. सायली म्हणते आपली माणसं आहेत ती, तुम्ही जर असं टोकाचं वागलात तर ते आणखी दुरावतील. अर्जुन म्हणतो त्यांच्यावरती सध्या तन्वीची जादू चालतीये आणि ते आपलं काहीही ऐकून घेणार नाही. सायली म्हणते आणि इथून कुठं जाणार आहोत आपण? अर्जुन म्हणतो की अजून आपली बरीच घरं आहेत, हायवे जवळ देखील एक घर आहे, तिथं जाऊन आपण आपला संसार सुरू करू. सायली म्हणते की फक्त 4 भिंतींनी घर तयार होत नसतं, त्यासाठी जीवाभावाची माणसं लागतात. इथे सगळी आपली माणसं आहेत, त्यांचं खोलवरती आपल्यावरती प्रेम आहेच आणि फक्त पैशाची गुंतवणूक म्हणून घेतलेली जागा मला घर म्हणून नको आहे. मला फक्त माझं कुटुंब हवं आहे. प्रताप रागातच अर्जुनची देखील बॅग घेऊन बाहेर येतो. हे घ्या तुमचं गरजेचं सामान आणि तिकडे जायचंय तिकडे जाऊन राहा. पूर्णाजी देखील म्हणते की आता या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. इकडे सर्वांची चिंता खूप वाढलेली असते. साक्षी म्हणते की ॲडव्होकेट जोशीने सगळी केस माझ्या बाजूने वळवली होती. तो मधुकर पाटील चांगला जेलमध्ये गेला असता, पण आता तसं काहीच होणार नाही. पण ही प्रिया इतकी निरुपयोगी कशी काय ठरू शकते? नागराज म्हणतो की साक्षी तू आता तयारी कर, तुझी जेलमध्ये जायची तारीख जवळ आली. सायली आणि अर्जुन आता एकत्र आले म्हटल्यानंतर ती केस बरोबर पाटलाच्या बाजूने वळवणार. इकडे सर्वजण रागामध्येच घरात निघून जातात. अर्जुन म्हणतो पाहिलं तुमचं कुटुंब, आता निघूयात का आपण? सायली म्हणते की नाही, मला हे घर सोडून कुठंच जायचं नाहीये. आपल्याला संसार थाटायचा आहे ना, तो इथेच. अर्जुन म्हणतो मिसेस सायली, आपल्याला आता या घरामध्ये जाता येणार नाहीये. अजून समजत नाहीये का तुम्हाला? सायली म्हणते आपण आत जाणार असं कुठं म्हणते मी, आपण जिथे आहोत त्याच जागेवरती आपण संसार थाटायचा. अर्जुन म्हणतो म्हणजे या गार्डन मध्ये? सायली म्हणते हो, जिथे माझी माणसं तिथेच माझा संसार. अर्जुन हसतच सायलीकडे पाहत राहतो. इकडे महिपत रागातच म्हणतो की त्या पोरीला फोन लाव, मी बोलतो तिच्याशी. आता साक्षी जेव्हा प्रियाला कॉल करते तेव्हा प्रिया खूपच घाबरते. आता महिपत आणि साक्षी मला काही जिवंत सोडणार नाही, कशी काय लपू मी यांच्यापासून, असा ती विचार करत असते. ती जेव्हा फोन रिसीव्ह करते तेव्हा महिपत तिला चांगलाच धमकावतो की कशाला उगाच जखमेवरती मीठ चोळताय माझ्या. महिपत म्हणतो अजून जखमा झाल्याच कुठं, तुला बघायचंय का कधी कुठं कशा जखमा होत आहेत? हे जर बघायचं असेल तर इथं ये, आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. प्रिया लगेचच खोटं सांगते की मला जरा ताप आलाय आणि खोकल्यासारखंही वाटते. तेव्हा नागराज म्हणतो की जरा पंचांग उघडून बघायचंय का मुहूर्त, आत्ताच्या आत्ता तू आम्हाला इथं हवी आहे. महिपत म्हणतो आम्हाला भेटल्यानंतर बरं वाटेल तुला, ये. साक्षी म्हणते तुझं सर्दी खोकला ताप कसं बरं करायचं ना हे चांगलंच माहिती आहे, तेव्हा लवकर इथे ये. आता इकडे सायली आणि अर्जुन साड्यांचा एक तंबू ठोकतात. अर्जुन म्हणतो या सगळ्याची काय गरज आहे मिसेस सायली, आपण एका छोट्याशा फ्लॅटमध्ये जाऊन राहू शकतो ना. सायली म्हणते की त्याची काही गरज नाहीये, आता हे बघा ना आपलं घर किती छान दिसतंय ना. अर्जुन म्हणतो हे घर आहे, अहो नुसते साड्या लटकवल्यात. सायली त्याच्या जवळ जाते आणि त्याचा हात हातात धरून म्हणते की आता बघा बरं माझ्या नजरेने आपलं घर कसं दिसतं. अर्जुन म्हणतं की या जगातलं सगळ्यात बेस्ट घर आहे, मी विसरलंच होतो, जिथं तुमचा हात माझ्या हातामध्ये आहे ना तेच आपलं घर. तितक्यात अस्मिता खिडकीतून पाहते आणि सर्वांना आवाज देते. कल्पना म्हणते की शी,
हा काय थिल्लरपणा चालवला या दोघांनी, चक्क दारामध्ये तंबू ठोकला. प्रताप म्हणतो, अरे देवा, आता सुभेदारांच्या दारामध्ये या चिंध्या, आता हेच बघायचं बाकी होतं. अश्विन, ते काही नाही, हे प्रकरण वाढण्या अगोदर थांबवायला पाहिजे, चल आपण जाऊ. अश्विन म्हणतो, म्हणजे नेमकं काय करायचं, हे सगळं काढून बाहेर फेकून द्यायचं? नको नको, खूप तमाशा होईल. प्रताप म्हणतो की तमाशाची सुरुवात त्यांनी केली आहे. कल्पना म्हणते की थांबा, उगाच आरडाओरडा होईल, अर्जुन काही तुमचं ऐकून घेणार नाही आणि उगाच पूर्ण आजींना त्रास होईल. अस्मिता म्हणते, अगं पण रात्रभर ते इथंच राहतील, कसं दिसतं ते? कल्पना म्हणते की मलाही ते नकोच आहे, पण मलाही बघायचंय की अर्जुन त्या मुलाच्या नादाला लागून कुठल्या थराला जातोय. अस्मिता खिडकी बंद करून घेते आणि ते सगळे घरात जातात. इकडे महिपत साक्षीला म्हणतो की तुझ्या समोर ती सायली त्या सुभेदारला घेऊन गेली आणि तुझे बटाट्यासारखे डोळे काय फक्त बघत बसले होते काय? साक्षी म्हणते की या प्लॅनसाठी मी तुला वाटेल ती मदत, सिक्युरिटी गार्ड सुद्धा पाठवले होते, तरी सुद्धा तुला त्या सायलीला अर्जुनपासून लांब नाही ठेवता आलं. नागराज म्हणतो की मला तर इतका राग आला होता ना की असं वाटलं होतं की दादासमोरच तिला थोबाडावं, पण काय माहिती का, काय नाटकं चालू होती रडायची. इथं आमच्या आयुष्याची वाट लागली आणि हिच्या अभिनयाचे फटाके चालूच, जसं काही हिचंच आयुष्य उद्ध्वस्त झालंय. प्रिया म्हणते की लग्न होणं जितकं तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं ना, तितकं माझ्यासाठी सुद्धा महत्त्वाचं होतं. तुम्ही काय उंटावून शेळ्या हाकत होत्या, पण मला खरे कष्ट करावे लागत होते. साक्षी म्हणते की काय चीज झालं तुझ्या या कष्टांचं, तू आहे ना फक्त बेअक्कल आहेस आणि हे सिद्ध झालं. प्रिया रागातच म्हणते की माझी अक्कल काढायची नाही आणि मला या प्लॅनमधून बाहेर काढायचा विचारही करायचा नाही. एका क्षणामध्ये मी तुम्हाला अशी रस्त्यावर आणू शकते. माझ्याकडे कोणतं हत्यार आहे हे विसरू नका तुम्ही. महिपत म्हणतो की दाखव ना, कोणतं हत्यार आहे तुझ्याकडे, कोयता, कुऱ्हाड, दाखव बरं. प्रिया तिच्या मोबाईलमध्ये असलेला तिचा व्हिडिओ दाखवते. नागराज म्हणतो, हे तुझं हत्यार आहे? प्रिया, या हत्याराची ना धार गेली, बोथट झालंय, त्याने आता कापसाचा बोळा सुद्धा कापला जायचा नाही, कळलं का? इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, जे मला दिसतंय ना ते तुम्हाला दिसतच नाहीये. आपल्या घरच्यांना आपण इथं नको आहे. सायली म्हणते, ते आज नको आहे, आजचा दिवस वेगळा आहे, कदाचित उद्याचं वेगळं असेल. आपली माणसं आहेत, ती कधी ना कधीतरी आपल्याला स्वीकारतीलच. तितक्यात कुसुम कॉल करून काळजीनेच विचारते की घरचे तुला रागवले का गं? पूर्ण आजी काही बोलल्या का? कशी आहेस तू? सायली म्हणते की माझी अजिबात काळजी करू नको, हे माझ्यासोबत आहेत ना, मग मला कसलंच टेन्शन नाही. आणि आत्ता मला या घराच्या भिंतीमध्ये इतका ओलावा जाणवतोय ना, तो आजपर्यंत कधीच जाणवला नाही. नागराज म्हणतो की तुला खरं हत्यार पाहायचंय का? ही बघ, ही आहे प्रियाची पोटली. प्रिया म्हणते की या पोटलीने काय होणार आहे? जोपर्यंत खऱ्या तन्वीची पोटली माझ्याकडे आहे ना, तोपर्यंत तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. याच्यामध्ये हा जो फोटो आहे ना, तो कोणी नाही तरी सुद्धा मधुभाऊ लगेच ओळखतील आणि म्हणतील ही तर आमची लहानपणाची प्रिया आहे. मग तेव्हा तू काय करशील? नागराज म्हणतो की तुमच्या आश्रमामध्ये लिहायला वाचायला शिकवलं असेल ना, हे बघ, या फोटोच्या पाठीमागं मधुभाऊंनी प्रिया सापडल्याची तारीख लिहून ठेवली आहे आणि दादाचा ॲक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्याच्याशी ही तारीख मॅचच होत नाही. तुझ्या खोट्या बापाला दाखवायचं का या खऱ्या छोट्या प्रियाचा फोटो? मग बघू ना काय रिॲक्शन येते. प्रिया तर चांगलीच घाबरते. महिपत म्हणतो, अरे तो किल्लेदार स्वतःच हिला उलटं टांगेल. प्रिया घाबरूनच विचारते की ही पोटली तुमच्याकडे आलीच कशी? तेव्हा नागराजने प्रियाच्या कपाटातून ती पोटली शोधून काढलेली असती तो क्षण आठवतो. अर्जुन सायलीला घास भरवतो. सायली म्हणते की खरं सांगू का, आत्ता या जेवणाची जी चव आहे ना, ती याआधी मी कधीच चाखली नव्हती. सायली खूपच इमोशनल होते. ती म्हणते की मला असं वाटलं होतं की या लग्नानंतर तरी सगळं व्यवस्थित होईल, नाती सावरतील. खरे तर ना आजची ही पंगत आतमध्ये व्हायला हवी होती, रांगोळ्या काढून छान. आईनी स्वतःच्या हाताने गोडाधोडाचं काहीतरी केलं असतं, आपण उखाणे घेत एकमेकांना घास भरवले असते. अश्विन भाऊजी, चैतन्य भाऊजी यांनी आपल्याला खूप चिडवलं असतं आणि आपण सगळे एकदम हसत खेळत एकत्र जेवलो असतो. पण बघा ना, मागच्या वेळेस जेव्हा आपण लग्न करून आलो होतो तेव्हाही बाहेर आपण एकटेच जेवलो होतो आणि आजही आपण बाहेर एकटेच जेवतोय. अर्जुन मनातच म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्यासाठी खूप काही सहन केलंय, पण आता मी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देणार नाही. तुम्ही फाईट करून आपलं प्रेम परत मिळवलं, आता माझी टर्न आहे, मी तुम्हाला तुमचा मान मिळवून देणारच. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. पूर्णाजी रागातच म्हणतात की अर्जुन, आम्ही हिला आमची सून मानत नाही. अर्जुन म्हणतो की मानावं लागेल, कारण कायद्याने या मिसेस अर्जुन सायली सुभेदार आहेत. माझ्या मम्माने आणि आजीने मला शिकवले की बायकोच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहायचं असतं. असं म्हणून तो एक माप उंबरठ्यावरती ठेवतो आणि सायलीला गृहप्रवेश करायला सांगतो. सायली ते माप ओलांडून घरामध्ये येते. ती मनातच म्हणते की आज माझा गृहप्रवेश झालाय, लवकरच तुमच्या मनात सुद्धा होईल. तर प्रेक्षकांनो, आजचा तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.